जाऊ द्या सांगू द्या. बरोबर आहे. आता बरोबर आहे. श्री गणेशाला वंदन करून पाठीमागचे जे कथानुसंधाने आपण सगळ्यांनी ऐकले पुढे फुकल्या जात नाही. मी खायलो होतो म्हणून मला मागे का पुढे माहिती नाही. अत्यंत गोड अशा प्रकारचं असतं कथानुसंधान. आतापर्यंत ऐकलेलं सगळ्यांना झोपे घेण्यासाठी कथा होती, कारण ते आमच्या पल्लेच पडत नाही ना. काय सांगायला लागले ते महाराज, एक विनोद असला काही हास्य विनोद असला तर मग आम्हाला बरं वाटतं. आतापर्यंत जे ब्रह्म रस होता, ब्रह्म गोडी होती, देव काय आहे हे हनुमंतानं सीतेला असताना सांगितलं. कारण सीतेच्या मनामध्ये असणारा शंका होती, संशय होता. मागच्या वेळेस गोसाई म्हणून आलता, वाढवाय भिक्षा म्हणला, भिक्षा वाढायला गेले आणि रथामध्ये टाकून मला घेऊन पळून आला इथपर्यंत. आता माकडाचं बांधराचं रूप घेतलंय, अंगठी दाखवतोय. गोसाई सारखं आणखी पुन्हा इथं का बनावट नसेल, शंका होती. आणि मी जोपर्यंत तरी रामापाशी होते तोपर्यंत तुझ्यासारखं वानर रामापाशी नव्हतं, आणि रामाची माझी असणारी दोस्ती आहे असं तू मला सांगतोस. मी आल्यानंतरच तुझी दोस्ती कशी काय झाली? सीतेच्या मनामध्ये असणारी जी शंका होती, जो संशय होता, आणि देवावर सुद्धा असणारा विश्वास असणं गरजेचं आहे. आणि विश्वास जर नसला तर कुठेतरी विश्वास दाखवावा लागतो आणि त्याची परीक्षा आपण पाहावी लागते. सीता मातेनं प्रत्यक्ष अनुभवलेला असणारा देव होता. सगळं काही असतं त्या भगवंताविषयीच, आतून मधून बाहेरून चौकोनच असतं त्या भगवंताला असणारी सीता माता ओळखत होती. जर तुझ्या रामापाशी असताना एवढा राहिलास, रामाबरोबर असणाऱ्या तुझं एवढी मैत्री आहे, मग मी जो राम पाहिलेला आहे, तू जो राम पाहिलास, तो पाहिलेला राम असताना कसा आहेस तो मला सांग. जे वस्तू आपण अनुभवलेली आहे, अनुभवलेल्या वस्तू